Good morning, students. Today we are going to learn one of the most important part of bill of exchange, that is format of bill of exchange, which is given on page number 272. So first of all, you have to open your textbook and you have to note down all these transactions in your notebook. Then you have to watch this video. तुम्ही पहिल्यांदा ह्या सर्व गोष्टी नोट डाऊन करून घ्या आपल्या नोटबुक मध्ये आणि त्यानंतर व्हिडिओ बघा. तर सुरुवातीला आपण एन्डॉर्समेंट ऑफ बिल हा घटक नेमका आहे तरी काय तो आपण समजून घेऊया. ऍक्च्युली बिल ऑफ एक्सचेंज इज रिलेटेड टू क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बिल ऑफ एक्सचेंजचा जो व्यवहार असतो तो प्रामुख्याने क्रेडिट ट्रान्झॅक्शन वरती अवलंबून असतो. समजा या प्रॉब्लेम मध्ये मी हा एक घटक सांगतो तुम्हाला. उदाहरण सपोज ए सोल्ड गुड्स टू मिस्टर बी. ए ने बी ला उधारीवर वस्तू विकलेली आहे. तर ए कडून वस्तू जात आहे. हिअर गुड्स transfer from A to B. Now here A sold goods to B. That time A becomes creditor and B become debtor. तर जेव्हा आपण उधारीवर माल विकतो, समजा A ने B ला उधारीवर वस्तू विकली असेल तर A हा क्रेडिटर झाला, B हा डेटर झाला. Now when A draws bill on B and B gives acceptance to the bill of A, that time हे A बिल तयार करतो आणि त्या बिलावरती सही केल्यानंतर हे बिल आपल्याकडे येणार आहे. तेव्हा जेव्हा बिल येत असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, बिल्स रिसिवेबल म्हणतो. आणि हा जर देत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बिल्स पेएबल असं म्हणतो. दॅट टाइम हा जो बिल ऑफ एक्सचेंज आहे, दॅट टाइम व्हेन ए ड्रॉज बिल ऑन बी अँड बी गिव्स एक्सेप्टन्स दॅट बिल, दॅट टाइम ए बिकम्स ड्रॉवर. ए काय झाला तुमचा, ड्रॉवर झाला आणि बी काय झाला, ड्रॉवी. आता तुम्हाला वाटेल की हा भाग किती वेळा सांगून झाला, परत परत का सांगता. तर आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे ए ने बी ला उधारीवर माल विकलेला आहे त्याचप्रमाणे ए सुद्धा एखाद्याकडून उधारीवर माल खरेदी करू शकतो. समजा आपण असं गृहीत धरूया डी ने या ए ला उधारीवर माल विकला होता आणि ए ने काय केलेला आहे, तोच माल या ठिकाणी बी ला विकलेला आहे. म्हणजे आता आपल्याला रिलेशनशिप सांगायची. रिलेशनशिप काय झाली, हा ए ड्रॉवर झाला. ए आणि बी मधलं रिलेशनशिप काय, ए ड्रॉवर आहे आणि बी कोण आहे, ड्रॉवी आहे. ओके, इज दॅट क्लिअर. ओके, नाव हे दोघांपुरतं रिलेशन झालं. आता जेव्हा ए आणि डी चं रिलेशनशिप काय जर विचारलं तर आपण काय सांगूया, ए हा डी ला देणं लागतो. मीन्स ए ओज मनी टू डी. ए हा कोण आहे, ए आणि बी मधलं जे रिलेशन आहे ते ड्रॉवर अँड ड्रॉवी आहे. इथं ए हा सावकार आहे, बी हा ग्राहक आहे. परंतु हा जो ए आहे यांनी यांच्याकडून माल खरेदी केलेला आहे. म्हणजेच काय, ए ओज मनी टू डी. तर ए हा कोण झाला तुमचा आता या ठिकाणी, ड्रॉवी झाला आणि डी कोण झाला, ड्रॉवर झाला. ओके, म्हणजे आपण काय करतो, एकाकडून उधारीवर माल खरेदी करतो आणि दुसरा तोच माल दुसऱ्याला आपण विकतो. तर आता या केसमध्ये काय होतं की हा ए बी ए कडे बिल देणार आणि ए हा डी कडे बिल देणार. म्हणजेच काय झालं की ए बी इनडायरेक्टली डी ला पैसे देतो, परंतु बी आणि डी चं काही रिलेशन आहे का, नाहीये. का, कारण त्याचा काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे आपण जेव्हा जर्नल एंट्री दाखवणार आहोत ड्रॉवरच्या बुक्स मध्ये आणि ड्रॉवीच्या बुक्स मध्ये दाखवणार आहोत तेव्हा तो तुम्हाला भाग लक्षात येईल. काय की ड्रॉवी जेव्हा एंट्री दाखवतो तेव्हा तो डी चं नाव सुद्धा घेत नाही. का, बिकॉज देअर इज नो रिलेशनशिप बिटवीन दिस टू पर्सन. ह्या डी आणि डी मध्ये काही रिलेशनशिप नाहीये. तर पहिल्यांदा आपण एक घटक समजून घेऊया, तो म्हणजे काय, हिअर वी आर गोइंग टू सॉल्व सम ट्रान्झॅक्शन्स. आपण ट्रान्झॅक्शन सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा कधी लक्षात घ्या, प्रॉब्लेमची सुरुवात अशी होते. समजा आता याचं नाव आपण ए ठेवूया, याचं नाव आपण बी ठेवूया आणि याचं नाव आपण डी ठेवूया. ओके, तर आपण आता एंट्रीज करूया. ऍक्च्युली सुरुवात कशी होते, ए बी ला माल विकलेला आहे. ए सोल्ड गुड्स टू बी. म्हणजे एंट्री काय येणार एच्या बुक्स मध्ये, तर बी अकाउंट डेबिट टू सेल्स अशी एंट्री येणार. ओके, नंतर इकडे काय येणार, परचेस अकाउंट डेबिट टू एज अकाउंट. का, तर एच्या बुक मध्ये बी च्या एंट्री येणार आणि बीच्या बुक मध्ये ए च्या एंट्री येणार. ओके, नंतर सेकंड ट्रान्झॅक्शन काय झाली, सेकंड ट्रान्झॅक्शन ही झाली फर्स्ट ट्रान्झॅक्शन. सेकंड ट्रान्झॅक्शन, ए ड्रॉज बिल ऑन बी अँड बी गिव्स एक्सेप्टन्स टू दॅट बिल अँड रिटर्न टू ए. तेव्हा आपण काय म्हणणार, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू, देणारा व्यक्ती कोण आहे, बी.
ओके. आणि इकडे काय येणार सेकंड एंट्री येणार तुमची ए अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल येणार. बरं हे सांगायची गरज काय परत ऍक्च्युअल ह्या ज्या एंट्रीज बघणार आहोत ही थर्ड एंट्री का कारण इथून आपण ते बघणार आहोत. आता हे जे बिल आहे ते एंडोर्समेंट करतो. एंडोर्समेंट म्हणजे काय ड्रॉवर एंडोर्सेस द बिल टू एंडोर्सी. नाउ when A transfer the title of that bill or ownership of that bill to D ला जेव्हा आपण ट्रान्सफर केल्यानंतर ते बिल आपल्याकडून जाणार आहे म्हणजे कोणाकडे जाणार आहे एंडोर्सी कडे जाणार आहे एंडोर्सी. नाउ हियर A transfer the bill to the D, that time A becomes endorser and D becomes endorsee. ओके. जेव्हा जो व्यक्ती बिल ट्रान्सफर करतो तेव्हा त्याला आपण एंडोर्सर असं म्हणतो आणि ज्याच्या नावे आपण ट्रान्सफर करतो त्याला एंडोर्सी. परीक्षेमध्ये तुम्हाला नेहमी प्रश्न विचारला व्हॉट इज एंडोर्सर. द पर्सन हू ट्रान्सफर द ओनरशिप ऑफ बिल दॅट पर्सन बिकम एंडोर्सर अँड एंडोर्सी. व्हेन वी आर एंडोर्सी मीन्स टू हुम द एंटायटल और ओनरशिप ऑफ बिल इज ट्रान्सफर्ड. ज्याच्या नावे आपण बिल ट्रान्सफर करतो त्याला आपण काय म्हणतो एंडोर्सी असं म्हणतो. आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया. ड्रॉवर एंडोर्सेस द बिल टू द एंडोर्सी. आपण बिल एंडोर्स करतोय कुणाच्या नावाने याच्या नावाने. आपल्या पुस्तकात आपलं नाव येणार आहे का नाही कुणाचं नाव येणार आहे एंडोर्सी. बिल कुणाकडे जात आहे एंडोर्सी. डेबिट द रिसिव्हर. एंडोर्सीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिव्हेबल अकाउंट. मी थोडक्यात लिहिते तुमच्या इथं पुस्तकामध्ये स्पष्ट दिलेलं आहे आणि ते नरेशन तुम्ही मनाने लिहायचंय. नो एंट्री इथं नो एंट्री येणार. काय येणार तर हा जो म्हणतो बी जर तुम्ही बिल एंडोर्स करत असाल तर आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट एंडोर्समेंट. मी काय करणार आय विल पे द अमाऊंट ऑफ बिल ओनली ऑन ड्यू डेट. आपण बिलाचं काय काय करू शकतो हे आपण बघितलेलेच आहे. बिलाचे आपण 4 गोष्टी करू शकतो. बिल स्वतःकडे ठेवून घेऊ शकतो वेन बिल रिटेन. ओके. वी कॅन सोल्ड बिल टू द बँक. जसं त्याला आपण काय करतो बिल डिस्काउंटेड विथ बँक. बिल आपण कलेक्शन साठी सुद्धा पडू शकतो. तर ही एक केस आहे. काय कलेक्शन केस आहे की याच्यामध्ये आपण बिल ट्रान्सफर करतोय. तर आपल्याकडून बिल जात आहे का तर एंडोर्सेस म्हणजे बिल जात आहे कुणाकडे जात आहे एंडोर्सीकडे. मग हे एंडोर्सीकडे बिल येत आहे. तर एंडोर्सीकडे जर बिल येत असेल तर त्याला आपण काय म्हणूया बिल्स रिसिव्हेबल अकाउंट डेबिट. देणारा कोण आहे एंडोर्सर आहे. तर एंडोर्सरचं इथं नाव येणार. ओके. नेक्स्ट आता आपण बघूया एंडोर्स द बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. ऑनर्ड ऑन ड्यू डेट म्हणजे ज्या दिवशी बिलाचं पेमेंट आहे. समजा आपण 1 जानेवारी 2021 मध्ये आपण बिल ड्रॉ केलं होतं. एकूण 3 मंथचं बिल असेल समजा तर त्याची ड्यू डेट काय येणार एकूण 3 दिवस आपण त्यामध्ये ग्रेस डे ऍड करतो म्हणजे त्याची ड्यू डेट झाली 4/4/2021. ओके. पण ज्या दिवशी ही ड्यू डेट असेल त्या दिवशी हा ड्रॉवी बिलाचं पेमेंट करणार. तोपर्यंत बिलाचं पेमेंट करणार का नाही करणार. मग आता या ठिकाणी या बुकमध्ये एंट्री काय येणार तुमची नो एंट्री. बिकॉज ऑफ बिल आपल्याकडे आहे का नाहीये. बिल कोणाकडे आहे आता बिल याच्याकडे गेलेलं आहे. त्याच्यामुळे हा जेव्हा बिल ऑनर्ड करतो ऑनर्ड केल्यानंतर ही जी एंट्री मी तुम्हाला दाखवलेली आहे हीच एंट्री आता काय होणार हे बिल्स पेबल डेबिट होणार. म्हणजे एंट्री काय आहे तुमची बिल्स पेबल अकाउंट डेबिट. इथं काय म्हणले तुम्हाला ऑनर्ड म्हणले. ऑनर्ड म्हणजे वेन ड्रॉवी इज गोइंग टू पेड अमाऊंट ऑफ द बिल ऑन ड्यू डेट. ज्या दिवशी तो बिलाचं पेमेंट करतो त्याला आपण काय म्हणतो ऑनर म्हणतो. टू कॅश म्हणा किंवा टू बँक म्हणा अँड बिंग बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता हा पैसे देत असेल तर हा काय करतोय तुमचे पैसे घेत आहे. मग घेत असेल तर काय येणार याच्याकडून कॅश जात आहे तर याच्याकडे कॅश येत आहे. याचा काही संबंध आहे का नाही. कारण मी मगाशी सांगितलं होतं ए ने बी ला माल विकलं होतं आणि ए ने जे बिल आहे ते डी ला विकलं होतं. तर आता जेव्हा पैसे देईल तेव्हा बी डायरेक्ट डी ला देणार तर एच्या बुक मध्ये एंट्री येणार नाही. तर आपण काय म्हणूया इथे कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिव्हेबल. कारण बिलाचे पैसे ह्याला येणे आहेत. बघा क्रॉस एंट्री आहे का. इकडे बिल्स पेबल अकाउंट डेबिट आहे इकडे बिल्स रिसिव्हेबल अकाउंट क्रेडिट आहे. याच्याकडून कॅश जात आहे आणि याच्याकडे कॅश येत आहे. तर अशा प्रकारे याच्या क्रॉस कनेक्शन एंट्रीज असतात. ओके. आता आपण बघूया एंडोर्स बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. मी तुम्हाला वारंवार सांगितलेले डिसऑनर्ड बिल म्हटले.
आता डिसऑनर्ड बिल म्हटल्यानंतर मला एक सांगा, आपण ड्रॉवर आहोत, आपण कोण आहोत? ए आहोत. एच्या बुकमध्ये एंट्री करणं आवश्यक आहे. जरी बिल आपलं बी कडे डी कडे असेल, डिसऑनर म्हटल्यानंतर ते बिल आपण काय करणार? रिटर्न करणार. म्हणजे हा जो एंडोर्सी आहे तो रिटर्न करणार. परंतु हु इज अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल टू रिकव्हर दॅट मनी फ्रॉम मिस्टर बी? ड्रॉवीकडून पैसे वसूल करून देण्याचं काम कोणाचं आहे? तर या ठिकाणी ड्रॉवरचं आहे. मग कोणाकडून येणं आहे? तर ते आपला डेबिट. वेन एव्हर बिल इज गोइंग टू बी डिसऑनर दॅट टाइम ड्रॉवर हॅज टू डेबिट ड्रॉवीज अकाउंट इन हिज बुक. तर इथं काय येणार तुमचं? ड्रॉवी अकाउंट डेबिट. ड्रॉवी कडून येणं आहे आणि बिलाचं पेमेंट कोणाला देणं आहे? एंडोर्सी कडे देणं आहे. म्हणून इथं काय करा? ड्रॉवी अकाउंट डेबिट टू एंडोर्सीज अकाउंट. ठीक आहे. इथं बिल डिसऑनर झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहित आहे बिल्स पेएबल अकाउंट डेबिट कंपल्सरी. का? तर तो बिल आता कॅन्सल होत आहे. ड्यू डेट, ह्या ड्यू डेट दिवशी तो बिल काय होणार? कॅन्सल होणार. इरिस्पेक्टिव्ह इफ यू आर गोइंग टू ऑनर्ड और डिसऑनर्ड. ऑनर्ड केलं तरी ते बिल्स पेएबल अकाउंट डेबिट येणार आहे आणि डिसऑनर्ड केलं तरी ही डेबिट येणार आहे, कारण त्या दिवसानंतर त्या बिलाची किंमत 0 असणार आहे. ओके. तर मग बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, तर पैसे देणं कोणाला आहे? हा काय म्हणतो? बी. आय एम रिस्पॉन्सिबल टू पे द अमाऊंट ऑफ बिल टू एम. म्हणून या ठिकाणी काय येणार तुमचं? बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर. अगदी बरोबर आहे. आता एंडोर्समेंट बघा, आता ह्याच्या पुस्तकात एंट्री करत असताना आता आपण एंडोर्सीचं अकाउंट डेबिट केलेलं आहे, सॉरी क्रेडिट केलंय. तर इथं काय होणार तुमचं? एंडोर्सरचं अकाउंट डेबिट होणार. इथं काय होणार तुमचं? एंडोर्सरचं अकाउंट डेबिट होणार. आणि हे इथं बिल्स रिसिवेबल, इथं बिल्स पेबल कॅन्सल केलेलं आहे त्यांनी, आपण इथं बिल्स रिसिवेबल काय करणार? कॅन्सल करणार. अशा प्रकारे त्याची एंट्री होणार. थोडासा भाग टफ असला तरी शक्यतो हा भाग आपण समजून घ्या. एक्झाम मध्ये शक्यतो विचारत नाहीत, पण विचारलं तर आपल्याला त्याचा आन्सर सांगता येणं आवश्यक आहे. आता शेवटचा भाग पण सेमच आहे, फक्त यामध्ये थोडासा घटक वेगळा आहे. तो म्हणजे कुठला? डिसऑनर्ड आहे आणि नोटिंग चार्जेस आहे. डिसऑनर्ड म्हटल्यानंतर सेम टू सेम आपल्याला एंट्री लिहून घेऊ आहे. डिसऑनर्ड मीन्स ड्रॉवी अकाउंट डेबिट, कस्टमरचं अकाउंट डेबिट करणं आवश्यक आहे. का? ड्यू टू दॅट ही द बिल इज गोइंग टू बी डिसऑनर्ड. इथे सेम एंट्री येणार, फक्त नरेशन मध्ये चेंज होणार. बघा काय चेंज होणार तुमचं? नरेशन काय इथं सांगितलंय तुम्हाला? बिंग नोटिंग चार्जेस, बिंग बिल प्लस नोटिंग चार्जेस. म्हणजे हा जो ड्रॉवी आहे, जर बिलाचं पेमेंट करत नसेल तर हा जो ड्रॉवर आहे तो बीच्या अगेन्स्ट, ड्रॉवीच्या अगेन्स्ट केस फाईल करू शकतो. नोटरी पब्लिककडे जाऊन जो नोटिंग चार्जेस आहे तो पेड करतो आणि तो पैसा सुद्धा वसूल करतो. म्हणजे समजा बिलाची अमाऊंट होती 10,000 रुपये, तर 10,000 प्लस नोटिंगचा खर्च किती? 10,500, असं 10,500. आता इथं एंट्री करत असताना मात्र आता हीच एंट्री येणार. मग काय येणार तुमची? बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. डिसऑनर म्हटल्यानंतर आपण हे बिल्स पेएबल अकाउंट डेबिट करणार आहोत आणि टू ड्रॉवर. याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. बघा आता याच्यामध्ये काही फरक पडला काही? इथं सुद्धा ड्रॉवर आहे, इथं पण ड्रॉवर आहे. इथं ड्रॉवी अकाउंट डेबिट टू एंडोर्सी ड्रॉवी, ह्याच्या एंट्रीमध्ये काही फरक पडला नाही. फरक काय पडला? अमाऊंट मध्ये. समजा बिलाची रक्कम किती होती? इथं 10,000, तर इथं लिहिताना आपण 10,000 लिहिणार, पण इथं लिहिताना 10,500. कसे काय? 10,000 आणि प्लस नोटिंग चार्जेसचा खर्च 500 रुपये. आता इथं सुद्धा तोच आहे, बिलाची अमाऊंट किती तुमची? 10,000, पण इथं नोटिंग चार्जेस तुमचं काय होणार? इन्क्लूड होणार. नोटिंग चार्जेस सुद्धा, नोटिंग चार्जेसचे पैसे तो डेबिटला टाकणार. बिकॉज ऑफ अल्टिमेटली नोटिंग चार्जेस शुड बी बॉर्न बाय ड्रॉवी. ड्रॉवीनं त्या नोटिंग चार्जेसचे पैसे देणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर इथं सुद्धा एंट्री तशीच येणार. जर आपण काय म्हणूया, तीच एंट्री करूया. एंडोर्सर अकाउंट डेबिट, एंडोर्सर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आता काय कॉमन आहे? हा नोटिंग चार्जेस खर्च आहे आणि तो खर्च एंडोर्सिंगने केला असेल तर इथं काय लिहिणार? टू कॅश लिहिणार. ओके. एंडोर्सिंगने केलं किंवा ड्रॉवरने केलं तर पैसे मात्र वसूल करण्याचं काम आपण कुणाकडून करतो? वसूल या ड्रॉवीकडून वसूल करतो. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व एंट्री लिहून घ्यायची आहे. तर पुस्तकामध्ये फक्त हे नो असं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, मी फक्त नो एंट्री लिहिलेलं आहे, अगदी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. सो प्लीज like this video and share with your friend. Thanking you.